तर पोलीस या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रचंड प्रयत्न करतायत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान परिसर हे अत्यंत लागून असलेले परिसर आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळचे 9 वाजत आलेले आहेत। सकाळी साधारण 7:30 ते 11 वाजेपर्यंतचा काळ हा पीक अवर्सचा काळ असतो। या काळामध्ये अगदी कानाकोपऱ्यातून लोक मुंबईमध्ये आपल्या नोकरी धंद्यासाठी येत असतात आणि अशाच वेळेमध्ये प्रचंड मोठी वाहतूक कोंडी सध्या इथे झालेली आहे। अनेक मराठा आंदोलक हे याच परिसरातल्या रस्त्यावर बसलेले आहेत आणि या आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत। हजारोंच्या संख्येने हे सगळे मराठा समाजाचे लोक आझाद मैदान परिसरामध्ये एकत्र येताना आपल्याला दिसतायत। आझाद मैदान परिसर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे अत्यंत महत्त्वाचं स्थानक आहे, जिकडे रोज लाखो लोक प्रवास करत असतात, त्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हे मराठा समाजाचे लोक पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड अशी वाहतूक कोंडी आपल्याला इकडे पाहायला मिळते। पोलीस या सगळ्या आंदोलकांची समजूत काढून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करतायत, पण ज्या संख्येने मराठा समाजाचे लोक इथे पोहोचलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती प्रचंड मोठी खबरदारी आणि बंदोबस्त पोलिसांना इकडे तैनात करावा लागलेला आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर, सकाळची वेळ, प्रचंड रहदारी असते, गर्दी असते आणि आता आंदोलनही सुरू झालेलं आहे। काय चित्र आहे सध्या तिथे आणि कसा तोडगा काढला जातो या वाहतूक कोंडीवर? या ठिकाणी आलेले आहेत, एकदा आपण जयघोष करूया। सचिन, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? तर सचिन गाड यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। सध्या दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली, जिथे रोज सकाळी प्रचंड धावपळ सुरू असते नोकरदार वर्गाची। तिथेच सध्या हे आंदोलनाचं लोण पोहोचलेलं आहे आणि हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे लोक पोहोचले। सचिन गाड आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा हा परिसर नोकरदार वर्गाची प्रचंड रेलचेल सकाळच्या वेळात इकडे असते आणि आता मराठा आंदोलनाचं लोणही तिथे पोहोचलंय। काय खबरदारी घेतली जाते, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? संपूर्ण समाज एक आहे आणि आता जर मराठा समाजाला मराठवाड्यातला असेल, पश्चिम कोकणातला असेल। सचिन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सचिन पर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये। सध्या आपण 3 दृश्य पाहतोय। प्रतीक्षा आहे मनोज जरांगे आझाद मैदानात कधी पोहोचतात याची। आझाद मैदानामध्ये पोहोचल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर ते त्यांच्या आंदोलनाला सुरुवात करतील। अवघ्या 10 मिनिटांमध्ये मनोज जरांगे हे आझाद मैदानामध्ये पोहोचतील। ईस्टर्न फ्रीवेचा टप्पा पार करून माझा ऑडिओ येत नाही का? तर मराठा महामोर्चाचं हे महाकव्हरेज आपण सध्या एबीपी माझावर पाहतोय। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ही भूमिका घेत, हा निर्धार करत हजारो मराठा समाजाचे लोक हे मुंबईमध्ये एकवटलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, सचिन गाड आपल्या सोबत आहे। सचिन, आपण जर बघितलं तर सध्या आंदोलनकर्ते हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। एक बस खरं तर इथे मध्ये अडकलेली होती आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती। त्या बसला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना विनंती करून हटवलं। मात्र आपण बघतोय की आता आंदोलनकर्ते हे अक्षरशः रस्त्यावर बसलेले आहेत आणि चक्काजाम आंदोलन इथे करण्यात येते। जे मुंबई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी ते सध्या स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जे आंदोलनकर्ते आहेत रस्त्यावर उतरलेले, ठिय्या मांडून बसलेले, त्यांना इथे हटवण्याची सध्या त्यांना इथून निघण्याची विनंती सध्या मुंबई पोलिसांकडून केली जाते। आपण जर बघितलं तर सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा अतिशय महत्त्वाचं हे जंक्शन आहे आणि या ठिकाणी जवळपास तासभरापासून वाहतूक कोंडी झाल्यामुळे सगळे जे वरिष्ठ पोलीस आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आंदोलनकर्त्यांना विनंती केली जाते की तुम्हाला आंदोलनासाठी आझाद मैदान ही जागा देण्यात आलेली आहे, त्यामुळे इथून लोकांनी नागरिकांनी हटावं आणि त्यांनी आझाद मैदानात जावं। मात्र आपण बघतोय की आंदोलनकर्ते हे हटण्याच्या मनस्थितीत नाहीत। ठिय्या आंदोलन देऊन आपण बघतोय की आंदोलनकर्ते हे रस्त्यातच
बसली आहे, त्यामुळे प्रचंड पाठी अशी प्रचंड वाहतूक कोंडी आहे. अनेक बेस्टच्या बसेस अडकलेल्या आहेत आणि सगळे जे सकाळी चाकरमानी आपल्या कार्यालयात जायला निघालेले आहेत ते सगळेच इथे अडकून पडलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा हा संपूर्ण परिसर आहे. खरं तर आंदोलनकर्त्यांची जी वाहनं होती ती फ्रीवेचं वाडी बंदर जंक्शन इथे थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर आंदोलनकर्ते हे पायीच आझाद मैदानापर्यंत पोहोचतात. जवळपास 5 ते 7 किलोमीटर त्यांना पायी चालावं लागतंय. म्हणून देखील आपण बघतोय की आंदोलनकर्त्यांमध्ये चांगलाच रोष आहे आणि ते आपण बघतोय की सध्या ठिय्या देऊन इथे बसलेले आहेत. पोलीस इथे मोठ्या प्रमाणात आहेत आणि आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सातत्याने केला जातो. जवळपास एक तासभर पोलीस आंदोलनकर्त्यांची विनंती करतात, मात्र आपण बघतोय की आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आझाद मैदान हे आंदोलनासाठी देण्यात आलेलं होतं. जवळपास 7,000 स्क्वेअर मीटरचं आझाद मैदान आहे, मात्र त्याची क्षमता ही केवळ 5,000 आंदोलनकर्त्यांना सामावून घेण्याची आहे. मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा आंदोलनाची परवानगी इथे देण्यात आली होती तेव्हा देखील त्यांना 5,000च्याच लोकांना जनसमोर इथे आणण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र आपण बघतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या मराठा बांधव हे आझाद मैदान परिसरात दाखल झालेले आहेत आणि आझाद मैदानाची जी क्षमता आहे ती आता संपलेली आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्ते सध्या रस्त्यावरती आलेले आपल्याला दिसून येत आहेत. महापालिका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं एक जंक्शन इथे आहे आणि या जंक्शनला अनेक महत्त्वाचे रस्ते जोडले जातात. जे मार्ग इथे जोडला जातो, मरीन ड्राईव्ह तसेच कोस्टल रोडवर जायचा रस्ता देखील इथूनच जातो आणि असं असताना हा संपूर्ण रस्ता जवळपास तासभर झाला बंद आहे. चक्का जाम इथे झालेला आहे. आंदोलनकर्त्यांची सतत पोलीस विनंती करतात. आपण बघतोय की पोलिसांनी ध्वनिक्षेपक देखील आणलेले आहेत आणि तिथून आंदोलनकर्त्यांना विनंती केली जाते. त्यांना सांगितलं जातं की मनोज जरांगे पाटील यांनी देखील इथून हटण्याचं आव्हान आंदोलनकर्त्यांना केलेलं आहे. मात्र आपण बघतोय की आंदोलनकर्ते इथे हटण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे जवळपास तासभर झाला इकडे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आपल्याला सध्या दिसून येते. प्रज्ञा, सचिन तू सोबत राहा, यानंतर जाऊयात अक्षय भाटकर